Hello everyone, welcome to my new mini vlog. I hope you all are doing well. आज होता सोमवारचा दिवस म्हणजे पहिला श्रावण सोमवार आणि सकाळची शाळा आमची श्रावण सोमवारला असते. कम्प्युटर लॅब लावण्यासाठी त्या दिवशी मी सांगितलं होतं की पुण्यावरून लोक आले आहेत, तर रविवारी सुद्धा त्यांचं काम चालू होतं. त्याच्यामुळे चाव्या ते आपल्या सोबत घेऊन गेले होते, त्याच्यामुळे थोडासा शाळा उघडायला वेळ लागला. माझ्या वर्गखोलीमध्ये कम्प्युटर लॅब बनत असल्यामुळे मी माझं बिर्राट दुसरीकडे हलवलं होतं आणि बघू शकता पसारा आणि हे सगळं सामान आज मला लावायचं होतं. कामाविषयी डेडिकेशन काय असतं हे लोकांकडून पाहून मला कळलं. 2 दिवसामध्ये अख्ख्या रूमचा यांनी चेहरा मोहरा बदलवून टाकला. जेव्हा वर्गखोलीमध्ये एंटर केलं, बाप रे, कोणत्याच अँगलनी हा माझा वर्ग वाटत नव्हता. जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन यांनी कम्प्युटर लॅब मध्ये या वर्गखोलीचं केलेलं आहे. बघता क्षणी असं वाटत होतं, बाप रे, कोणत्या मोठ्या सेमिनार हॉल मध्ये आपण आलो. 40 लाखाची कम्प्युटर लॅब ही आम्हाला पीएमसी तर्फे मिळालेली आहे आणि काय जबरदस्त कम्प्युटर लॅब आहे. सगळे कम्प्युटर इंटरॅक्टिव्ह आहेत. स्टुडंट स्वतः त्याच्यामध्ये जे पाहिजे ते करू शकतात. समोर शिक्षक त्यांना सूचना देऊ शकतात. स्टुडंट आपलं ओपिनियन मांडू शकतात. सगळं काही समोरच्या पॅनलवर आपल्याला दिसणार आहे. 1 ते 8 चा सर्व अभ्यासक्रम, इव्हन स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि जबरदस्त, मला तर हे खूप आवडलं. माझी वर्गखोली देण्यासाठी मी थोडीशी घनघन मुख्याध्यापकांसोबत केली होती, परंतु हे बघितल्यानंतर मला बापरे विश्वासच बसत नव्हता माझ्या डोळ्यांवर. आणि जबरदस्त लवकरच आम्ही या कम्प्युटर लॅबचं उद्घाटन करू आणि आमच्या विद्यार्थ्यांना हे कम्प्युटर उपलब्ध करून देऊ. आज जिथे झेडपीच्या शाळा ओसाड पडत आहेत, तिथे आमच्या शाळेने पटसंख्या अजूनही 350च्या जवळपास कायम ठेवली आहे. आजसाठी बस एवढंच. ही कम्प्युटर लॅब पाहून तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तर मग काय, भेटूयात की पुन्हा.